नमस्कार, सुप्रभात. आज मी कुसुमांजलीचा 29वा भाग सादर करते. याच्यामध्ये दोन कविता आहेत. एक विठ्ठल नावाची कविता आहे. ती आषाढी एकादशीच्या दिवशी तयार झाली आहे. आणि दुसरी कविता आहे ती ज्ञानाची ओवाळणी म्हणून आहे. ही कविता गुरुपौर्णिमे दिवशी जन्माला आली. इदं न मम श्रीकृष्णार्पणमस्तु. या आध्यात्मिक कवितांची थोडीशी बॅकग्राऊंड सांगते. आषाढी एकादशीला साधारण म्हणजे असं आपण प्रयत्न करतो की आपण अं, नामाचा गजर करू, नामामध्ये जास्ती वेळ घालवू, विठ्ठलाच्या जवळ जाऊ. तर जसजसं तुम्ही तुमच्या आध्यात्मिक ज्ञानाची प्रगती होत जाते, तसं तुम्हाला असं वेगळा धरून जप करावाच लागत. तो जप आपोआप होत राहतो आणि बऱ्याच गोष्टी आपोआप घडतात. आपल्या शरीरामध्ये जे चैतन्य वसलेले म्हणजे आत्मा जो आहे, तो काय आहे? तो विठ्ठलच आहे. विठ्ठलाचा नामाचा गजरच सगळीकडे खेळत राहतोय. ऐका. पहिली कविता विठ्ठल. विठ्ठल नामाचा गजर गरजे अंतरंगी, विठू माऊली तर चैतन्य खेळावी अंगी. चैतन्य हे सगळं विठू माऊलीमुळेच अंगामध्ये खेळते. धमन्यातून वाही नामाचीच गोडी, श्वासासंगे चाले जप, उगा कष्टाची ना गरज. मन तल्लीन तल्लीन विठ्ठलात असे लीन, काय वानू त्याचे गीत, मनी परमानंद कुपित. हा मनाच्या कुपीत असलेला परमानंदाचा ठेवा हा खूप जपून ठेवावा असा. आता दुसरी कविता आहे ज्ञानाची ओवाळणी. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ही कविता केली म्हणण्यापेक्षा झालीये म्हणणं जास्त योग्य होईल. गुरु असे ज्ञानाचा सागर, गुरु चरणाशी माझे शिर, हाती ज्ञान कणांची फुले, मनी गुरु तत्व हे उमले. धरावी प्रयत्नांची कास, फळाची नको मुळी आस, सतत करावे विहित कर्म, जाणण्या गुरुतत्वाचे वर्म. राहू सदा लीन त्याचे चरणी, मिळण्या ज्ञानाची ओवाळणी. गुरु जणू काही आपण गुरुला जेव्हा वंदन करतो तेव्हा आपल्याला गुरु ओवाळणी देतात आणि ती ओवाळणी ज्ञानाची ओवाळणी असली तर आपल्याला आपण धन्य समजू शकतो. नमस्कार.